मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 173 मधील प्रकार। वॉर्डात भाजप विरुद्ध शिवसेना मैत्रीपूर्ण लढत। आता परळीमध्ये शिंदेंची शिवसेना एमआयएम सोबत, राष्ट्रवादी शिवसेना एमआयएम 3 पक्ष सत्तेमध्ये। शिवसेनेच्या 2 आणि एमआयएमच्या 1 नगरसेवक गट स्थापन। भाजपकडून बंडखोरी करत अपक्ष उभे असलेल्यांवरती कारवाईचा बडगा। नागपुरात 32 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी। मुंबई, जळगाव आणि सोलापुरातही कारवाई। नाशिकमध्ये उदय सामंतांच्या बॅगांची तपासणी। पोलीस परेड मैदानावरती आले असता निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बॅगांची तपासणी। प्रचारासाठी आले असता बॅगा बघितल्या। भाजपला मुंबई अदानीयुक्त करायचे आहे। ठाकरे बंधूंचा मुलाखतीतून हल्लाबोल, तर भाजपला ही एक्सपायरी डेट आहे असं म्हणत डिवचला। उद्धव मामू सत्तेत आले तर मुंबईचं मोहम्मद लँड नामकरण करतील। मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल। महायुतीत सत्तेत आली तर मुंबईचं परत बॉम्बे करतील, ठाकरेंनी केली होती टीका। आजपासून ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा। नाशिकमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकणार। आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ ठाकरे बंधू मैदानात। वसई विरारमध्ये ईव्हीएमवरती उमेदवारांचं प्रश्नचिन्ह। ईव्हीएममध्ये कमळ, धनुष्यबाण चिन्ह ठळकपणे दिसत असल्याचा आरोप। काही चिन्ह फिकी दिसत असल्याचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।